नमस्कार. वसंतदादा पाटील शिक्षण संस्था संचालित श्री स्वामी समर्थ विद्यालय, लांडेवाडी, भोसरी, पुणे 39 या शाळेच्या संस्थेचे संचालक आदरणीय श्री दशरथ पाटील साहेब तसेच संस्थेच्या संचालिका आदरणीय श्रीमती पद्मावती पाटील मॅडम यांच्या प्रेरणेने आणि आशीर्वादाने आज आपण पद्मश्री अनुताई वाघ यांची माहिती पाहत आहे. प्रथम पद्मश्री अनुताई वाघ यांच्या कार्यास संस्थेच्या व शाळेच्या वतीने मी विनम्र अभिवादन करतो. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे, BSc BEd, मुख्याध्यापक श्री स्वामी समर्थ विद्यालय, लांडेवाडी, भोसरी, पुणे. आज आपणास पद्मश्री अनुताई वाघ यांची माहिती सांगत आहे. अनुताई वाघ 1910 ते 1992 यांच्या कार्याबद्दलची संपूर्ण माहिती पुढीलप्रमाणे. सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या, शिक्षण तज्ज्ञ आणि पद्मश्री पुरस्काराच्या मानकरी अनुताई वाघ यांचा जन्म 17 मार्च 1910 साली मोरगाव, जिल्हा पुणे येथे झाला. त्यांचे वडिलांचे नाव बाळकृष्ण वाघ तर आईचे नाव यमुनाबाई वाघ असे होते. त्यांचे शिक्षण BA पर्यंत झाले होते. 5 भावंडात अनुताई वाघ मोठ्या होत्या. घरची परिस्थिती बेताचीच होती. वडिलांनी नोकरीनिमित्त वेगवेगळ्या गावी बस्तान बसवले, त्यामुळे अनुताईच्या शिक्षणाची आबाळच झाली. अनुताई वाघ यांचे जीवन. अनुताई यांचे वडील बाळकृष्ण वाघ हे सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरीस होते. आई यमुनाबाई सोनोरी येथील सरदार पानसे यांच्या घराण्यातील होत्या. वयाच्या 13व्या वर्षी सन 1923 साली शंकर वामन जातेगावकर यांच्याशी अनुताईचा विवाह झाला, परंतु 6 महिन्यातच त्यांना वयाच्या 13व्या वर्षी वैधव्य आले. अनुताई यांनी तत्कालीन सामाजिक चालीरीती व स्त्री जातीवरील बंधने जुगारून आपले अध्ययन पुढे चालू ठेवले. 1927 मध्ये त्या वर्णाकुल अंतिम परीक्षेत नाशिक जिल्ह्यात प्रथम आल्या. मराठी 7वी झाल्यावर 1929 मध्ये त्या अध्यापकीय प्रशिक्षण परीक्षेत प्रथम श्रेणी उत्तीर्ण झाल्या. त्यांनी सुरुवातीस नाशिक विभागातील चांदवड पिंपळगाव या खेड्यात प्राथमिक शिक्षिका म्हणून 3 वर्षे नोकरी केली. त्यानंतर 1933 मध्ये त्या पुण्यात हुजूर पागा प्राथमिक विद्यालयात नोकरीस लागल्या आणि रात्रशाळेत शिक्षण घेऊन 1937 मध्ये त्या मॅट्रिक झाल्या. पुन्हा त्या ग्रामीण भागात सामाजिक व शैक्षणिक कार्यात मग्न झाल्या. महात्मा गांधींच्या खेड्याकडे चला या आदेशातून प्रेरणा घेऊन 1945 साली मुंबईमधील बोरवली भागात भरलेल्या ग्रामसेविकेच्या प्रशिक्षण शिबिरात दाखल झाल्या. त्यावेळी ताराबाई मोडक यांच्याशी अनुताईंचा परिचय झाला आणि अनुताईंच्या सृजनशील गुणांना चालना मिळाली. त्यातून ग्रामीण भागातील अध्यापन कार्याचे ध्येय साकारले. त्याच वर्षी ठाणे जिल्ह्यातील बोर्डी येथील ग्राम बालशिक्षा केंद्र ही पूर्व प्राथमिक शाळा सुरू करण्यात आली. तीच अनुताई शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. त्यावेळेपासून सतत 47 वर्षे म्हणजे त्यांच्या निधनापर्यंत त्यांनी अविरत व निरपेक्ष वृत्तीने ग्रामीण शिक्षणाचे कार्य केले. हे कार्य चालू असताना 1961 मध्ये मुंबई येथील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची BA परीक्षा त्या प्रथम श्रेणी उत्तीर्ण झाल्या. 1933 ते 1944 या काळात बोर्डी येथील ग्राम बाल शिक्षा केंद्र व 1945 ते 1953 या काळात कोसबाड येथील नूतन बाल शिक्षा केंद्रात अनुताईंनी अध्यापिका म्हणून कार्य केले. त्यानंतर 1974 व 1975 मध्ये कोसबाडच्या नूतन बाल शिक्षा केंद्राच्या सरचिटणीस, 1976 ते 1979 या काळात राष्ट्रीय शिक्षण अनुसंधान व प्रशिक्षण मंडळाच्या कार्यकारिणीच्या सदस्या, अखिल भारतीय पूर्व माध्यमिक शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा इत्यादी पदाचा कार्यभार त्यांनी सांभाळला. अनुताईचा कार्यभार त्यांनी सांभाळला. अनुताईचा अनेक शिक्षण संस्थांशी घनिष्ठ संबंध आला. तथापि बोर्डी कोसबाडच्या आदिवासी परिसरामध्ये त्यांनी आपल्या कार्याचा व्याप वाढवला. या परिसरात त्यांनी 10 पाळणाघरे, 11 बालवाड्या, 4 पूर्व प्राथमिक शाळा, बालसेविका प्रशिक्षण वर्ग, अंगणवाडी प्रशिक्षण वर्ग, अध्यापक प्रशिक्षण विद्यालय, कार्यानुभव प्रकल्प, उद्योग प्रशिक्षण, स्त्री शक्ती जागृती संस्थान ठाणे, रात्रशाळा, 30 प्रौढ शिक्षण संस्था, पुरणशाळा, मूकबधिर संस्था, डहाणू आरोग्य केंद्र अशा अनेक संस्था स्थापन केल्या.
आदिवासी कल्याणासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. महात्मा गांधी, विनोबा भावे, धोंडो केशव कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील, ताराबाई बोडके यांच्या प्रेरणेने स्त्री जागृती आणि स्त्रियांचा उद्धार यासाठी अनुताईंनी अविरतपणे कार्य केले. अनुताईचे हे कार्य तरुण पिढीस, विशेषतः स्त्री वर्गात स्फूर्तिदायक व मार्गदर्शक ठरेल असेच आहे. पुढे कोसवाडच्या नूतन बाल शिक्षण केंद्राच्या चालक, राष्ट्रीय शिक्षण अनुसंधान व प्रशिक्षण मंडळाच्या कार्यकारी सदस्य, अखिल भारतीय पूर्व प्राथमिक शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यांचे शिक्षणविषयक ग्रंथ इंग्रजी, हिंदी, गुजरातीतून अनुवादित झाले आहेत. प्रबोधनासाठी वाहिलेल्या शिक्षण पत्रिका व स्त्री जागृतीसाठी असलेल्या सावित्री मासिकाच्या त्या संपादिका होत्या. कोसवाडच्या टेकडीवर आदिवासीच्या उन्नतीसाठी एक संस्था स्थापन केली. या संस्थेला कोसवाड प्रकल्प म्हणून ओळखले जाते. आदिवासींच्या शिक्षणासाठी पाळणाघरे, बालवाड्या, प्राथमिक शाळा, प्रौढ शिक्षण वर्ग, बालसेविका ट्रेनिंग कॉलेज इत्यादी शैक्षणिक संस्था सुरू केल्या. अनिताई यांचे कार्य: 1. बोर्डी, ठाणे येथील आदिवासीसाठी असलेल्या बाल ग्राम शिक्षण केंद्रामध्ये सन 1947 ते 1922-92 अशी 47 वर्षे निरपेक्ष वृत्तीने ग्रामशिक्षणाचे कार्य केले. कोसवाडच्या नूतन बाल शिक्षण केंद्राच्या चालक म्हणून कार्य केले. राष्ट्रीय शिक्षण अनुसंधान व प्रशिक्षण मंडळाच्या कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्य केले. अखिल भारतीय पूर्व प्राथमिक शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा म्हणूनही कार्य केले. अनुताई वाघ यांनी लिहिलेली पुस्तके: 1. बालवाडी कशी चालवावी सन 1956 मध्ये. 2. कुरणशाळा. 3. विकासाच्या महामार्गावर. 4. शिक्षण मित्र माला. 5. अदब सातबाई. 6. आटपाट नगरात. 7. सकस आहार घेते. 8. टिल्लूची करामत. 9. कोसवाडच्या टेकडीवरून सन 1980. 10. सहज जीवन आणि गुरुमाऊलीचा संदेश. 11. दाभणेच्या जंगलात. 12. विकासवाडी दर्शन नाटक. अनुताई वाघ यांना मिळालेले पुरस्कार: सन 1972ला महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला. सन 1975 साली दलित मित्र पुरस्कार मिळाला. सन 1978 मध्ये इचलकरंजीचा फाय फाउंडेशन पुरस्कार मिळाला. सन 1980 मध्ये आदर्श माता सावित्रीबाई फुले बालकल्याण राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. सन 1985 साली जमनालाल बजाज पुरस्कार मिळाला. सन 1985 साली केंद्र शासनाने पद्मश्री पुरस्काराने अनुताई वाघ यांना सन्मानित केले. सन 1992 साली दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा आशा भोसले पुरस्कार मिळाला. सन 1992 साली रमाबाई केशव ठाकरे पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. अनुताई वाघ यांची मासिके, शिक्षण पत्रिका व सावित्री या मासिकाच्या संपादिका म्हणून अनुताई वाघ यांनी काम पाहिले. त्यांच्या विधायक व भरीव कार्याबद्दल त्यांना अनेक मान सन्मान मिळाले. त्यापैकी महाराष्ट्र शासनाने सन 1972 साली आदर्श शिक्षिका व सन 1975 साली दलित मित्र हा पुरस्कार देऊन अनुताई वाघ यांचा गौरव केला. कोसवाडच्या टेकडीवरून शिक्षणाचा प्रवाह आदिवासी पाड्यापर्यंत नेऊन सांस्कृतिक व सामाजिक विकास साधणाऱ्या थोर शिक्षणतज्ञ अनुताई वाघ या होत्या. अनुताईचं अवघं आयुष्य म्हणजे एका तपस्विनीचं आयुष्य आहे. कामावरती आणि जीवनावरची अविचल निष्ठा हे त्यांचे वैशिष्ट्य. एखादा आदर्श समाजसेवक कसा असावा याचं अनुताई वाघ म्हणजे मूर्तिमंत उदाहरण आहे. अनुताई वाघ यांच्या गुरु ताराबाई मोडक या होत्या. अशा समाजसेविका व पद्मश्री पुरस्कार प्राप्त अनुताई वाघ यांचे बोर्डी येथे अल्प आजाराने निधन झाले. अनुताई वाघ यांचा मृत्यू 27 सप्टेंबर 1992 साली कोसवाड येथे झाला. काही माणसं वादळ झेलतात आणि पचवतात, पुढे विशाल सागराचं रूप धारण करतात. काही माणसं वादळामुळे कोलमडून पडतात, तर काही माणसं वादळ पचवण्याचे धडे दुसऱ्याकडून घेतात. आयुष्यभर आदिवासीसाठी जव्हारमधील कोसवाडच्या टेकडीवर ज्ञानयज्ञ तेवत ठेवणाऱ्या थोर समाजसेविका आणि शिक्षणतज्ञ अनुताई वाघ यांचा समावेश यापैकी पहिल्या श्रेणीत करावा लागेल. त्यांच्या निधनानं कोसवाडची टेकडी हळहळली आणि परिसरातील सर्व आदिवासींना हुंदके फुटले. अनुताईच्या निधनानं एक वृत्तस्थ जीवनाची अखेर झाली. थोर शिक्षणतज्ञ ताराबाई मोडक यांच्या सहवासात वाढलेल्या अनुताईचं एकूण जीवन त्याग, कष्ट आणि निस्वार्थ सेवा यांचा सुरेख मिलाप होता. वयाच्या केवळ 13व्या वर्षी विवाह झाले. विवाह म्हणजे काय हे समजण्यापूर्वीच केवळ 6 महिन्यातच त्यांच्या कपाळावरील कुंकू नीतीनं कायमचं पुसून टाकलं. भातुकलीचा खेळ मांडला, पण छोट्या अणूनं आभाळा एवढं दुःख पचवलं.
कोलमडून टाकणारं वादळ पसरवलं. ताराबाईंनी त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसले. दुःखाचा डोंगर टाचेखाली चिरडत अनुताई मोठ्या जिद्दीने उभ्या राहिल्या. त्या कधीही पराभूत न होण्यासाठी त्यांनी स्वतः शिक्षण घेणं सुरू केलं. बाहेरून अभ्यास करून त्यांनी पदवी मिळवली. समाज व्यवस्थेच्या पिचलेल्या असंख्य आदिवासींच्या घरोघरी ज्ञानगंगा नेण्याचं वृत्त स्वीकारलं. बाल ग्राम शिक्षण केंद्रानं सुरू केलेल्या पूर्व प्राथमिक शाळेत कार्यकर्ते म्हणून कामास प्रारंभ केला आणि ताराबाईच्या निधनानंतर त्या संस्थेच्या संचालिका झाल्या. ताराबाईच्या रोपट्यात त्यांनी पुढे वटवृक्षात रूपांतर केलं. अनुताई वाघ यांचा जीवनपट 17/3/1990 जन्म मोरगाव पुणे. वडील बाळकृष्ण वाघ, आई यमुनाताई वाघ. 1925 व्हर्नाक्युलर फायनल परीक्षेत नाशिक जिल्ह्यात प्रथम. 1929 प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र PTC परीक्षेत पुणे विभागात प्रथम. 1929 ते 33 चांदवड, पिंपळगाव, नाशिक येथे प्राथमिक शिक्षण मंडळात शिक्षिका. 1933 ते 44 पुण्याच्या हुजूर बागेत प्राथमिक शाळेत शिक्षिका. 1937 रात्र शाळेतून मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण. 1945 ताराबाई मोडक यांचे गुरुभेट बोरवली येथील आयोजित कस्तुरबा ट्रस्ट बाल सेविका प्रशिक्षण शिबिरात दाखल. 1945 ते 56 ताराबाई मोडक समेत बोर्डी येथील ग्राम बाल शिक्षा केंद्राच्या कार्यात सहभागी. 1956 ते 1973 ग्राम बाल शिक्षा केंद्राच्या व्यवस्थापिका पदाची जबाबदारी. 1961 दोन्ही डोळ्यात मोतीबिंदू असूनही SNDT विद्यापीठाची BA पदवी परीक्षा उत्तीर्ण. 1972 आदर्श शिक्षिका राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला. 1973 ते 92 ग्राम बाल शिक्षा केंद्राच्या संचालिका पदाची जबाबदारी. 1974 ते 92 शिक्षण पत्रिकेच्या संपादक पदाची जबाबदारी. 1980 मूक बधीर शाळेची डहाणू येथे स्थापना. 1981 महिलांसाठी सावित्री मासिकाची सुरुवात. 1982 ग्राम मंगल संस्थेची स्थापना. 1984 पद्मश्री पदवी देऊन भारत सरकारद्वारा गौरविण्यात आले. 1985 जमनालाल बजाज पुरस्कार. 1989 SNDT विद्यापीठ पुणे करून आपल्या माजी विद्यार्थिनीचा डिलीट पदवी देऊन गौरव केला. 27/9/1992 कोसवाड हिल येथे आजाराने मृत्यू. अशा पद्मश्री पुरस्कार प्राप्त समाजसेविका अनुताई वाघ यांच्या कार्यास विनम्र अभिवादन. धन्यवाद.